नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आरती. मित्रांनो, आज आपण अशा सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल जाणून घेणार आहोत. बऱ्यापैकी जणांना समजलं असेल, माझ्या हातामध्ये घोरपड आहे. या घोरपडीचा आपल्या महाराष्ट्रातील अजरामर झालेल्या इतिहासामध्ये खूप जास्त महत्त्वाचा आणि मौल्यवान वाटा आहे. जो आपला इतिहास आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे यांच्या इतिहासातला अजरामर किस्सा म्हणजे आपल्या जेव्हा तानाजी मालुसरे हे कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी त्यांची म्हणजे लढाई करण्यासाठी गेले होते, तेव्हा सगळ्यात जास्त मदत करणारी म्हणजेच घोरपड हा सरपटणारा प्राणी होता, ज्याचं नाव होतं यशवंती. तर तिचीच फॅमिली मेंबर म्हणून समजू आपण आणि हिची माहिती घेऊया. तर मित्रांनो, हिला ओळखणं सोपं आहे. दिसायला बऱ्यापैकी पालीसारखीच असते आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं शेडिंगमध्ये वगैरे बॉडीवरच्या स्ट्रक्चरमध्ये थोडाफार फरक दिसतो. तसेच महत्त्वाचं म्हणजे हिचे जे नख आहेत ना, ते खूप जास्त टोकदार असतात. म्हणजे ती झाडावरती, भिंतीवरती किंवा डोंगरावरती वगैरे कड्याकपारांमध्ये एकदम आरामात चढू शकते. तिची पकड खूप जास्त मजबूत असते. तर मित्रांनो, किस्सा असा की 1670 मध्ये ज्या टायमिंगला कोंढाणा किल्ल्याची लढाई चालू होती, त्या टायमिंगला हिच्या पोटाला दोरी बांधून आपले जे मावळे होते त्यांनी हिने भिंतीला पकड आपली स्वतःची एकदम मजबूत धरली आणि मावळे गड चढून वरती गेले. तर खूप जास्त म्हणजे इतिहासामध्ये खूप जास्त अजरामर असलेली ही घोरपड. तर या प्राण्याची माहिती तुम्हाला कशी वाटली? तसंच अजून एक गोष्ट, हिची जी जीभ असते ती सापासारखीच दुभंगलेली असते. मिनिमम 1 ते 3 फुटापर्यंत हिची साईज वाढते आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी कॉमनली सगळीकडेच ही आढळते. तर मित्रांनो, हिचं जे मुख्य खाद्य आहे ते आहे मांस आणि उंदीर. असे किडे वगैरे पण ही खाते, त्यावरती आपला उदरनिर्वाह करते. एकंदरीत सांगायचं झालं तर जंगलातील आपल्या माणसांच्या वस्तीमधील सगळ्याचं पेस्ट कंट्रोल करायचं काम ही बऱ्यापैकी करते. तर कृपया हा जीव जर तुमच्या एरियामध्ये दिसला तर कृपया त्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवू नका. तुमच्या जवळच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला किंवा सर्पमित्रांना कॉल करा. चला आता आपण हिला निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करूया.